प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात थरारक आयुष्य जगण्याची इच्छा असते. पण तेच थरारक आयुष्य जगण्यासाठी काय कष्ट लागतात हे खूप थोड्यांनाच माहिती. अशाच आपल्या सर्वांच्या लाडक्या, जिद्दी आणि आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या रेणुकाच्या आयुष्यातील 50 वर्ष कशी गेली हे आज आपण इथे बघणार आहोत. एका सामान्य घरातून मुंबईमधील सर्वांची लाडकी पोलीस इन्स्पेक्टर झालेली रेणुका बुवा. हिचा जन्म 23 ऑक्टोबर 1971ला सोलापुरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. नारायण आणि जयश्री होनप यांच्या 4 अपत्यांपैकी सर्वात ज्येष्ठ कन्या. आजोबा, आजी आणि इतर ज्येष्ठ लोकांना घरात पहिली मुलगी झाल्यामुळे नाराजी निर्माण झाली होती. पण त्याच नाराजीचे उत्तर म्हणून तेव्हाच वडिलांनी ठरवले होते, ह्या मुलीला मुला इतकेच कर्तृत्ववान बनवायचे. रेणुकाचा जन्म झाला तेव्हा हे कुटुंब चौपाड्यात थिटेवाड्यात भाड्याच्या घरात राहत होते. पुढे ते मोदी भागामध्ये शिफ्ट झाले आणि रेणुकाच्या लग्नाआधी काही काळ होनप कुटुंब स्वतःच्या घरात सोलापुरातील भवानी पेठेत राहायला आले. रामदासी परंपरेतले समर्थ भक्त आणि शाळेत असताना काही काळ सज्जनगडावर राहून श्रीधर स्वामींकडून पादुका प्राप्त करून घेऊन आलेले नारायण होनप हे नकलाकार रोशन कुमार म्हणून प्रसिद्ध होते. ते शाळेतल्या मुलांसाठी एकपात्री प्रयोग करायचे. तो त्यांच्या चरितार्थाचा मुख्य व्यवसाय होता. वर्षातले 9 महिने ते महाराष्ट्रभर आणि काही वेळेस महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक इत्यादी शेजारी राज्यांच्या दौऱ्यावर असायचे. त्या काळात मोठी मुलगी आणि मोठं भावंड म्हणून रेणुकाचं घरातले सर्व व्यवहार, बँक, पोस्ट, भाजी, किराणापासून भया, पुस्तके, शाळेची फी भरणे, धार्मिक उत्सव अशी अनेक थोरल्यांची कामे ती लहानपणापासूनच करत गेली. वडिलांच्या संपर्कात राहणे हे सुद्धा तिलाच करावे लागायचे. थोडक्यात आईच्या मार्गदर्शनाखाली लहानपणीच एक संसार चालवायला ती शिकली. आई गृहिणीच होती. वडील सतत परगावी असल्यामुळे रेणुकाच्या आईला आई आणि बाबा अशी दुहेरी भूमिका बजावावी लागायची. आई जयश्री होनप यांचे D.Ed झाले आहे. त्यांनी काही काळ शिक्षिका म्हणून नोकरीही केली, परंतु घरी मुलांना सांभाळायला कोणी नसल्यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. रेणुकाची एक बहीण शारदा होमिओपॅथिक डॉक्टर आहे. पुण्यात तिचे स्वतःचे क्लिनिक आहे आणि पुण्याच्या जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन मध्ये सक्रिय आहे. भाऊ रामचंद्र मोठ्या कंपनीमध्ये HR मॅनेजर आहे. धाकटी बहीण मंजू समर्थपणे घर सांभाळते आणि घरचा सराफीचा व्यवसाय सांभाळण्यामध्ये नवऱ्याला मोठी मदत करते. मोठी नणंद शुभांगी बुवा श्री शुभराय महाराज मठाचे संपूर्ण व्यवस्थापन पाहते. शिवाय पाखर संकुल हे अडॉप्शन सेंटर चालवते. तसेच उद्योग वर्धिनी या महिला गृह उद्योगाचे नेतृत्व करते. सोलापुरात अनेक स्थानिक सरकारी समित्यांवर तिची नेमणूक झाली आहे आणि श्री शंकर महाराज वर्तुळात तिला मोठे स्थान आहे. धाकटा दीर डॉक्टर ऋतुराज सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्राचा सहयोगी प्राध्यापक आहे आणि त्याची पत्नी अमृता उत्तमरित्या घर सांभाळते. एकाच वेळी परमार्थाची, अध्यात्माची, कर्मकांडाची प्रचंड ओढ आणि ऐहिकतेची तीव्र आस अशा दोन्ही गोष्टींचे अजब मिश्रण हा होनप कुटुंबामधील बहुतेकांच्या व्यक्तिमत्वाचा विशेष गुणधर्म. रेणुकाच्या बाबांमध्ये आणि रेणुकामध्येही तो स्पष्ट दिसून येतो. होनप कुटुंबीय भक्तिभावाने वरदपूरला श्रीधर स्वामींच्या दर्शनाला जातील. स्वामींच्या जन्मोत्सवाच्या वेळी पुरुष मंडळी धोतर निसून मोठमोठ्याने जय जय रघुवीर समर्थ म्हणत सोलापुरात भिक्षा मागायला जातील. गुडघे दुखत असतानाही सज्जनगडच्या पायथ्याशी उतरून उन्हातान्हाची, पावसा पाण्याची अशा अनेक गोष्टींची तमा न बाळगता गड चढून जातील आणि तितक्याच तातडीने आणि सवयीने अंगवळणी पडलेल्या अखंड लगबगीने गड उतरतीलही. होनप कुटुंब एखाद्या चित्रपटातील कलाकार कुटुंबाप्रमाणे सर्व गुण संपन्न असे कुटुंब रेणुकाला मिळाल्याने तिचे अनेक पैलू उजळले गेले. ताई, तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि बाबांना 78व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू आमच्या सर्वांमध्ये एक वेगळीच आहेस, पहिल्यापासून, लहानपणापासून. आणि तू खूप काही आयुष्यामध्ये यशाची शिखरं गाठलेली आहेस. अगदी लहानपणापासून, शाळेपासून, कॉलेजमध्ये, विविध क्षेत्रामध्ये तू तुझं नाव केलेलं आहे आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आम्हाला तुझ्यासारखी बहीण मिळाली आहे.
तू एक फार आदर्श मुलगी आईबाबांना मिळालेली आहेस. तू एक आदर्श सर्वगुणसंपन्न अशी पत्नी आहेस. तू एक खूप प्रेमळ लाघवी आई आहेस. तशीच तू एक कर्तव्यदक्ष आणि यशस्वी पोलीस अधिकारी आहेस. तुला खूप मित्रमैत्रिणी आहेत. तू खूप माणसं जोडलेली आहेत. ती कला तुला प्राप्त आहे आणि त्यामुळेच आज हे जे काही सगळेजण तुझ्या प्रेमाप्रती जमलेले आहेत हे त्याचंच एक प्रतीक आहे. अशीच आनंदी राहा, सतत हसत राहा, निरोगी आणि तुला खूप दीर्घायुष्य प्राप्त हो ही पुन्हा एकदा स्वामींचरणी प्रार्थना. रेणुकाच्या जडणघडणीत तिच्या आईबरोबरच तिच्या वडिलांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या विचारांची, जीवन पद्धतीची, त्यांच्यामधील चांगल्या गुणांची मोठी छाप तिच्यावर आहे. ती दिसतेही त्यांच्यासारखीच. रेणुकाचे प्राथमिक शिक्षण सोलापुराच्या सरस्वती मंदिर प्रशालेमध्ये झाले. तिथेच तिच्या आणि माझ्या शिक्षिका असलेल्या रांजणगावकर बाईंनी आमचे लग्न जुळवले. आमच्या दोघांमध्ये फक्त 1 वर्षांचा फरक. इथेच तिला एक लाडकी मैत्रीण भेटली, तिच्या अनेक जवळच्या लोकांमधील ही एक. ऐकूया तिचा संदेश. हाय रेणुका, विश यू अ व्हेरी 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 हॅपी बर्थडे. हां, एक मोठा माइलस्टोन आपल्या सगळ्याच या बॅचचा 50वा वाढदिवस यावर्षी. आणि आपली मैत्री असं त्याच्याविषयी फार दूरवर पण जायला लागत नाही. वाटतच नाही की अशी एवढी वर्ष झाली असतील म्हणून. आपला मला वाटतं 7वी-8वी पासून आपला सुरू झाला जो प्रवास मैत्रीचा. त्यात कधीच कुठे बाधा नाही आली, कधी आपले मतभेद नाही झाले. चर्चा भरपूर झाल्या, वेगळ्या वेगळ्या विषयांवर बोललो, वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण सोबत केल्या, बरेच गेम्स आपण बरोबर केले आणि बरेच प्रवास एकत्र केले. सगळ्या प्रवासाची सुरुवात आपली नाशिकपासून झाली आणि त्या प्रवासात आपण पहिल्यांदा एकत्र गेलो होतो आणि त्यावेळेस आपण बाबांबरोबर राहिलो होतो. बाबा, तुम्हालाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे आशीर्वाद आमच्यावर नेहमी असेच राहोत. हाय रेणुका, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 50 वर्षाची झालीस, आता पाठोपाठ आम्ही पण 50 वर्षाच्या होणार. तुला खूप 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 यश मिळू दे. तू आमच्या सगळ्यांची प्राऊड आहेस. तू आज एवढ्या मोठी जबाबदारी पार पडतेस. आम्हाला तुझा खूप खूप अभिमान आहे. अशीच खूप मोठी हो. वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. रेणुकाचे माध्यमिक शिक्षण हरिभाई प्रशालेत पूर्ण झाले. 1987 साली ती 10वी उत्तीर्ण झाली. अभ्यासामध्ये जेमतेम रस असल्याने इतर गोष्टींमध्ये अधिक वेळ ती गुंतवायची. याच शाळेत तिने श्री B.A. जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली ॲथलेटिक्समध्ये 100, 200 आणि 400 मीटर धावणे, 400 मीटर रिले आणि हँडबॉलमध्ये प्रावीण्य मिळवले. टीम लीडरशिप शिकली. नेतृत्व गुण उपजत होता. त्याला विकसित व्हायला वाव मिळाला. या सर्व स्पर्धांमध्ये ती अगदी राज्य पातळीपर्यंत जाऊन पोहोचली. तिच्या लाडक्या सरांकडून तिच्यासाठी निरोप. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रेणुका. रेणुका एक आदर्श विद्यार्थिनी आहे, होती आणि सिन्सिअरिटी, आज्ञाधारकता, टीमला बांधून ठेवण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये पहिल्यापासूनच चांगल्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे नेहमीच ती पुढे जात राहील. माझ्यातर्फे तिला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. याचबरोबर अंगी खेळकर आणि खोडकर असेही तिचे गुण समोर येत गेले. खेळ, NCC यामध्ये स्टॅमिना टिकवून राहावा म्हणून रेणुकानं अंडी खावीत, नॉनव्हेज खावे असे तिच्या वडिलांना वाटत असे. परंतु रेणुका लहानपणापासून आजपर्यंत प्युअर व्हेजिटेरियन राहिली. हायवेवर प्रवास करताना तिच्यासाठी फक्त व्हेज हॉटेल शोधणे म्हणजे आजही एक डोकेदुखी असते. बरं, नॉनव्हेज नाही तर बदाम तरी खावेत असा वडिलांचा आग्रह. परंतु हेही तिला आवडलं नाही. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये ट्रेनिंगला असताना हिने वडिलांनी सोलापूरवरून आणलेले बदाम नाशिकच्या दुकानात आपल्या अंगी असलेल्या खास कौशल्याने तुमच्याच दुकानातून घेतले आहेत असं दुकानदाराला पटवून त्याच्या बदल्यात आवडीचा पदार्थ घेतला होता. मेहता मॅडममुळे NCCची गोडी लागली. NCCच्या माध्यमातून रेणुकाने पंजाबमधील अंबाला येथे नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प केला.
कुलू मनाली इथे ट्रेकिंग कॅम्प केले, खडकीला हॉस्पिटल अटॅचमेंट कॅम्प केला. मुलांच्या बरोबर जाणे, कधी कधी ॲथलेटिक्स स्पर्धेला अगदी एकटीने मुलांबरोबर किंवा एखाद्या मुलाबरोबर जाणे, त्यांच्याबरोबर काम करणे याची भीती रेणुकाला आणि तिच्या घरच्या कोणालाच कधीही वाटली नाही. जुन्या चालीरीतींच्या नातेवाईकांनीही रेणुकाचे एक्सेप्शन मान्य केले होते. विश्वास होता तिच्यावर प्रचंड. अर्थात तिनेही तो प्रत्येक वेळी सार्थ करून दाखवला होता. Actually, Brahmin community, especially Brahmin females, do not wish to come in such a profession. Police profession त्यांना म्हणायचे. पण रेणुका, she is a different and dynamic personality whose name says everything. Renuka Mata, I and my family are so pleased to see Renuka accomplishing great things. She is a proof that good things come to those who are willing to sacrifice to reach a worthwhile goal. Words cannot express how proud we are. It's impressive to see all her well-deserved success. Her work and chosen profession say everything about her. We wish her a very bright future. याच काळात ती वक्तृत्व स्पर्धेमध्येही भाग घेत होती. आजही पोलीस स्टेशनमध्ये एखादा कार्यक्रम, मोहल्ला कमिटीची, गणेश मंडळाची बैठक, महाविद्यालयातील मुलांसाठी आयोजित समुपदेशनाचा कार्यक्रम असो किंवा मित्रमैत्रिणींचा अनौपचारिक अड्डा असो, तिचे बोलणे तल्लीन होऊन ऐकताना मी लोकांना पाहिले आहे. परवाच वाचू आनंदे या आमच्या भांडूपमधील एका ग्रुपमध्ये तिची 1 तासासाठी ठरलेली मुलाखत 2.5 तासापेक्षा अधिक चालली आणि नंतरही लोकांचा गरडा तिच्या भोवती होताच. बोलण्यात तिचे कौशल्य सुंदर होतेच, पण ती ज्या आपुलकीने आणि तळमळीने लोकांशी बोलायची त्याने ऐकणारे सर्व तिला लगेच जोडले जातात. त्यात अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याने मोजके शब्द पण भरभरून माहिती ती सहजपणे लोकांना देऊ शकते. हे एक कौशल्य नाही तर काय आहे. नंतर कॉलेजमध्ये तिने कॉमर्स फॅकल्टी निवडली. ज्युनियर आणि सिनियर कॉलेजचे तिचे शिक्षण त्यावेळी सोलापूरच्या प्रसिद्ध संगमेश्वर महाविद्यालयामध्ये झाले. 1991 मध्ये तिने बीकॉमची पदवी मिळवली. परंतु शाळेसारखे कॉलेजमध्येही अभ्यासापेक्षा इतर ऍक्टिव्हिटीजकडे तिचे अधिक लक्ष होते. NCC, हँडबॉल, ॲथलेटिक्स, ट्रेकिंग इथेही तितक्याच जोमाने चालू राहिले. हँडबॉलमध्ये आंतर विद्यापीठ पातळीपर्यंत ती पोहोचली होती. शिवाजी विद्यापीठाच्या हँडबॉल टीमची ती कॅप्टन होती. NCC मध्ये तिला सहजगत्या C सर्टिफिकेट मिळाले. 1989 मध्ये तिला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी दिल्लीला जाण्याची संधी मिळाली. प्रथेप्रमाणे तिच्या स्क्वॉडची त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी, राष्ट्रपती R व्यंकटरामन आणि नंतर मुंबईमध्ये मुख्यमंत्री श्री शरद पवार यांच्याबरोबर भेट झाली. या सगळ्या भेटींचा आणि तिथल्या वातावरणाचा परिणाम तिच्या व्यक्तिमत्वावर निश्चितपणे राहिलेला जाणवतो. ती नेहमी सर्वांचा विचार करते आणि सर्व बाजूंनी विचार करते. बॅलन्स माइंड ही तिला मिळालेली देणगी आहे. कोणत्याही कठीण प्रसंगात किंवा एखादा प्रक्षुब्ध जमाव हाताळताना ती विचलित होत नाही हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. म्हणूनच तिने नाईट केलेली असली तरी दुसऱ्या दिवशी एखादा मोर्चा किंवा गर्दीचा कार्यक्रम असेल तर तिचे सिनियर्स तिला विनंती करतात, मॅडम थोडा वेळ तरी थांबून मग घरी जा, आणि मॅडमही फार विचार न करता थांबतात. बीकॉम झाल्यानंतर सोलापुरातच भारती विद्यापीठात तिने डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यास पूर्ण केला. त्याचबरोबर श्री आनंद जोशी यांच्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन PSIच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. 1993 6 जूनला आम्ही करिअर मेकर अकॅडमी हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोलापुरात सुरू केलं. त्यावेळेला 5 जूनला म्हणजे बॅच सुरू व्हायच्या आधी आमच्याकडे जी पहिली एन्क्वायरी झाली ॲडमिशन करता ती म्हणजे रेणुकाच्या बाबांनी केलेली एन्क्वायरी होती. मला तो प्रसंग आठवतो की ते रेणुकाच्या ॲडमिशन करता माझ्याकडे पारसी हॉलला आले होते आणि आल्यानंतर त्यांनी आपला परिचय करून दिला आणि मला असं कळलं की हे म्हणजे रेणुकाचे बाबा आहेत. त्यांनी सांगितलं, सर माझी खूप इच्छा आहे आणि तिला पण वाटतं आपण पोलीस खात्यात जावं आणि PSI व्हावं. ती अत्यंत प्रामाणिक आहे, भरपूर कष्ट घेईल आणि तुम्ही मार्गदर्शन तुमचं तिला लाभलं तर ती निश्चितपणे हे यश संपादन करेल.
त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि रेणुकाने खरंच भरपूर मेहनत केली, प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये ती PSI झाली. आमच्या 1993च्या करिअर मेकर अकॅडमीच्या पहिल्या बॅचची पहिली विद्यार्थिनी रेणुका आणि तिच्याबरोबर वैशाली पण, या दोघी. उर्वरित आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा, उत्तम आरोग्य आणि आनंदी जीवन जाओ हीच पुन्हा एकदा प्रार्थना. आणि पुन्हा एकदा 50व्या वाढदिवसाच्या मी आणि पत्की सर या दोघांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. जेव्हा आम्ही अकॅडमीमध्ये ट्रेनिंगला आलो तेव्हापासूनची आमची ओळख. आम्ही ट्रेनिंग करून मुंबईमध्ये पहिल्या पोस्टिंगसाठी हजर झाल्यानंतर आम्ही दोघीही एकाच बिल्डिंगमध्ये राहायला होतो. त्यामुळे आमचे घरोब्याचे संबंध निर्माण झाले. रेणूला 2 मुली व मलाही 2 मुली होत्या. आमच्या मुली देखील एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या होत्या. रेणूचा स्वभाव एकदम मनमोकळा आणि सर्वांना सामावून घेणारा. सर देखील तसेच होते. दोघांची जोडी तरी नंबर 1 जोडी म्हणावी लागेल, कारण त्यांच्यात आम्ही कधी भांडण असं पाहिलंच नाही. दोन्ही मुलींच्यावर देखील खूप चांगले संस्कार रेणूने दिले. पोलीस खात्यात नोकरी करून देखील घरामध्ये तितक्याच ओघाने तिने घर सांभाळले. कोणाची अडचण असो किंवा आनंदाचा क्षण असो, रेणू पहिल्यांदा पुढे असते. तिला कोणीही कशासाठी बोलवले तर नाही कधी म्हणणारच नाही. त्यामुळे तिचा स्वभाव हा वेगळाच होता काय आहेच. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये PSI पदावर निवड झाल्यावर 1 वर्ष नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले आणि 1996 मध्ये मुंबई येथे पहिली नेमणूक झाली. ती म्हणजे माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये. एन्काउंटर वगैरे हे शब्द त्यावेळी प्रचलित होते. त्याचे काही धक्कादायक अनुभवही तिला तिथे आले. अर्थात तिच्या करिअरची ती सुरुवात होती. नव्या गोष्टी पाहणे, समजून घेणे एवढीच तिची त्यावेळी भूमिका होती. त्या पोलीस स्टेशनमध्ये ती असताना 1997 मध्ये आमचे लग्न झाले. 1998 मध्ये संयुक्ताचा, मोठ्या मुलीचा जन्म झाला आणि रेणुकाने 2 वेगळे आयुष्य एकत्र जगायला सुरुवात केली. त्यानंतर तिची मुंबई विमानतळ सुरक्षा विभागामध्ये बदली झाली. तिथे संपूर्ण वेगळे वातावरण, बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. परंतु पोलीस स्टेशनच्या अनुभवाची सर त्याला नाही. काही काळातच विमानतळ सुरक्षा विभागानंतर स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे एक वेगळे जग तिने पाहिले. अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी तयार केला गेलेला हा विभाग, यामध्ये तिला बराच काळ लता मंगेशकरांकडे काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय RR पाटील यांच्याकडेही काही काळ तिने ड्युटी केली. त्यांच्या पत्नीला आणि काही काळ त्यांना स्वतःलाही संरक्षण व्यवस्था पुरवण्याचे काम तिने केले. श्री SM कृष्ण हे राज्यपाल असताना त्यांच्या पत्नीच्या सुरक्षेची जबाबदारी तिने पार पाडली. काही काळ गडचिरोलीमध्ये जिल्हाधिकारी बाईंच्या सुरक्षेचे काम तिने केले. नक्षलवादाचा अगदी जवळून तिने अनुभव घेतला. याच काळामध्ये 2003 मध्ये तिने अतिशय खडतर कमांडो ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केले. तेही दुसऱ्या मुलीचा म्हणजे संपदाचा जन्म झाल्यानंतर केवळ 6 महिन्यांच्या कालावधीनंतर तिने हे ट्रेनिंग केले. तिची जिद्द ही वाढत्या वयाने अजून वाढत गेली आणि म्हणूनच तिला अवघड कामांमध्ये किंवा खडतर ट्रेनिंग्समधून कधीच थांबण्याची इच्छा झाली नाही. कोणी कितीही मोठा किंवा सामान्य व्यक्ती असो, रेणुकाने तिची जबाबदारी ओळखत ती उत्तमरित्या पार पाडली. घाटकोपरचे MLA प्रकाश मेहता यांचे रेणुकाबद्दलचे मत आपण जाणून घेऊयात. आपल्याला वाढदिवसाचे अभिनंदन. 50 वर्ष पूर्ण करून 51व्या वर्षात पदार्पण करीत असताना मनापासून शुभेच्छा. आपल्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी फार कमी पाहायला मिळालेत. आपण जिथं जिथं गेलात तिथे जे काम केलं उत्तम प्रकारे समाजातील सर्व वर्गांना आपण न्याय देण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांवर आम्हाला अभिमान आहे. आपण प्रत्यक्ष फार कमी भेटलो असून तरी आपण केलेलं काम
हा नेहमीच वाखाणण्याजोगा आहे. SPU नंतर तिची बदली विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये झाली. तिथे त्यावेळी ईस्टर्न एक्सप्रेसवेवर अपघातांचे प्रमाण खूप होते. अनेक अपघातांची प्रकरणे तिला हाताळावी लागली. त्यामध्येही सहानुभूतीने काम केल्यामुळे अनेकांचे आशीर्वाद तिला मिळाले असतील. तिथे असताना एक वृद्ध महिलेची केस तिनं हाताळली. एके रात्री रेणुका पोलीस स्टेशनला असताना कंट्रोल रूममध्ये एक निरोप त्यांच्याकडे आला की एक वृद्ध आजी कन्नमवार नगरमध्ये रस्त्यावर भटकत आहेत. त्यांच्या दोन्ही पायांवर जखमा देखील होत्या. रेणुकाने त्यांच्या मदतीसाठी एक गाडी पाठवली आणि त्यांना स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्या वृद्ध बाईचे हाल झालेले दिसत होते. त्या जाग्या होत्या पण काहीच बोलत नव्हत्या. स्टेशनमधल्या लोकांना तिची काळजी वाटू लागली म्हणून ती कुठे राहते, कोणाचा नंबर माहिती आहे का अशी चौकशी त्यांनी सुरू केली. पण घाबरलेल्या आजी काहीच बोलल्या नाहीत. आता करायचे काय याचा रेणुकाला चांगलाच प्रश्न पडला होता. शेवटी रेणुकाच्या एका असिस्टंटने त्यांना धमकी देऊन त्यांची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. जर तुम्ही काही बोलला नाहीत तर आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकून देऊ. पण तरी त्या काहीच बोलल्या नव्हत्या. उलट त्या अजूनच घाबरल्या. त्यांच्या सर्व तपासण्या झाल्यानंतर त्यांना जेवण दिले पण त्यांनी पाण्यालाही स्पर्श केला नव्हता. रेणुकाला काय करावे ते कळेना. त्यांच्या जखमांमधून अजून रक्त येत होतं. रेणुकाने त्यांना आराम करण्यासाठी एक खोली दिली पण त्यासाठी पण त्या तयार होत नव्हत्या. इतक्यात त्यांनी रेणुकाला विचारले की मी काही केले नसताना मला आत का टाकणार तुम्ही? त्यापेक्षा मला माझ्या घरी पाठवा, गणपतीपुळेला. रेणुकाला लगेच एक क्लू मिळाला. रेणुकाने ताबडतोब रत्नागिरी कंट्रोलला फोन केला आणि त्यांना या आजीचे वर्णन सांगितले. त्यांनी एका आउटपोस्टचा नंबर दिला पण तिथे फोन केल्यानंतर कोणीच फोन उचलला नाही. आम्ही पुन्हा कंट्रोल रूमला फोन लावला आणि शेवटी त्यांनी एका जवळच्या पोलीस स्टेशनचा नंबर दिला. पहाटे 4 वाजता रेणुकाने त्या स्टेशनमध्ये फोन केला. त्याला सर्व घटना सांगितली. तो म्हणाला आम्ही तुम्हाला सकाळी 7 वाजता फोन करू. वाट बघण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पण सकाळी 7 वाजता रेणुकाला त्यांचा फोन आला. HC बाणप बोलत होते खंडाळ्यामधून. त्यांनी त्या बाईचा पत्ता शोधला आणि तिच्या नातेवाईकांची माहिती त्यांना मिळाली. त्यांच्याकडून हे समजले की त्या आजी सध्या मुंबईमध्ये त्यांच्या मुलाकडे राहतात, मुलुंडमध्ये, आणि त्यांना मुंबईबद्दल काहीच माहीत नाही. त्यांची घरात वादावादी झाली असल्याने त्या निघून आल्या होत्या. त्यांनी त्यांच्या मुलाचा नंबर दिला. कुठलाच उशीर न करता लगेच त्या मुलाला फोन करण्यात आला आणि तो अर्ध्या तासाच्या आत आईला घ्यायला तिथे आला. रेणुकाचे काम संपले आणि एक हसरा चेहरा घेऊन ती घरी आली. असाच एक निरोप तिच्या लहान बहिणीने दिला आहे. तो बघूयात. सर्वांना नमस्कार. सत्कारमूर्ती सौ रेणुका बुवा यांचे 50व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा व अनेक आशीर्वाद. तसेच त्यांचे वडील श्री नारायणराव होनप यांना 78व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथून 5 वर्षापूर्वी मी सेवानिवृत्त झालो.
डेप्युटी डायरेक्टर या पदावरून. त्यापूर्वी सुमारे 38 वर्ष सेवा मी महाराष्ट्र पोलीस दलात केली आणि त्या दरम्यान महाराष्ट्रातील विविध ठिकाणी विविध पदांवर मी कर्तव्य बजावले. सन 2008मध्ये 2007-8मध्ये मुंबईतला विक्रोळी पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून मी चार्ज घेतला होता. आम्ही जेव्हा चार्ज घेतो तेव्हा तो एरिया बघतो, तिथल्या लोकांची, तिथल्या रहिवाशांची, नागरिकांची माहिती घेतो प्रथम, आणि त्यानंतर माझे जे सहकारी असतात त्यांची माहिती घेतो. विक्रोळी पोलीस स्टेशनचा एरिया हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध धर्मियांचा बांधवांचा होता. विक्रोळीची पूर्वीचा इतिहास जो होता तो काय फार चांगला नव्हता. काही पोलीस अधिकाऱ्यांचे त्या ठिकाणी खून झाले होते अतिरेक्यांकडून. जातीय दंगलींचा त्याला इतिहास होता. गँगस्टर्सकडनं काही खून आणि खंडणींचे प्रकार, गुन्हे होते. विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 30 किलोमीटर दोन्ही दुतर्फा असा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असल्यामुळे रोज वाहनांचे अपघात व्हायचे. आठवड्याला एखादा फॅटल ॲक्सिडेंट म्हणजे एखादा मनुष्य मृत्युमुखी पावायचा. महिन्याला 5-6 असे फॅटल ॲक्सिडेंट असायचे. असा हा गजबजलेलं विक्रोळी पोलीस स्टेशन होतं. परंतु इतर काही आकर्षित गोष्टी नसल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस अधिकारी जायला अनुत्सुक असत. अशा वातावरणात कसे सहकारी असतील, पोलीस अधिकारी व सहकारी कसे असतील, या विवंचनेमध्ये असताना मी सर्व पोलीस अधिकारी 12 पोलीस अधिकारी विक्रोळी पोलीस ठाण्यात होते. 150 पोलीस कर्मचारी होते. तर मी अधिकाऱ्यांचा अभ्यास करता मला लक्षात आलं की सर्व अधिकाऱ्यांमध्ये एकुलती एक महिला अधिकारी हीच सर्व बाबतीत वरचढ आहे. उच्च शिक्षित, उत्तम पार्श्वभूमी, युनिव्हर्सिटी लेवलचे खेळाडू, NCCC सर्टिफिकेट असलेली, त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या परेडमध्ये सहभागी होण्याचा सन्मान मिळालेली होती. ती होती सौ रेणुका बुवा. तिचं मी रेकॉर्ड पाहिलं आणि त्यानंतर माझा तिचा परिचय झाला. प्रथमदर्शनी प्रसन्न व्यक्तिमत्व. तिला भेटल्यानंतर सकारात्मक ऊर्जा असल्याचं जाणवलं आणि मला कळलं की फार चांगली सहकारी मला मिळाली आहे आणि मला आता पोलीस स्टेशनमध्ये चालवायला, कर्तव्य बजावायला एक छान आनंद मिळणार आहे चांगले सहकारी असल्यामुळे. तिच्यामध्ये उत्तम पोलीस अधिकाऱ्यामध्ये लागणारे गुण नंतर मला दिसून आले. शिस्तप्रियता, वक्तशीरपणा, कायद्याचे व पोलीस कामकाजाचे उत्तम ज्ञान, उद्यमशीलता, चिकाटी, निडरपणा, नेतृत्व गुण तिच्यात मला आढळले. अर्थात अशा गुणांमुळे त्याला जास्त काम दिलं जायचं. सर्व बंदोबस्तांमध्ये तिला आघाडीवर ठेवलं जायचं. गंभीर गुन्ह्यांचा तपास तिच्याकडे द्यायचा. परंतु ती कधीही तक्रार करत नसे व सर्व जबाबदाऱ्या छानपणे, आनंदीपणाने पार पाडत असे. तिच्यामध्ये फार छान प्रकारे व्यावसायिक कुशलता होती. आमच्या पोलीस दलामध्ये बरेच दिवस कर्तव्य बजावल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एक रूडनेस किंवा ते वर्तणुकीने रफ होतात. नागरिकांशी बोलताना ते उर्मट व उद्दामपणे वागतात, अशा तक्रारी येत असतात. परंतु रेणुका नागरिकांशी फार छान सौजन्याने वागते आणि त्यामुळे विक्रोळी भागातले नागरिक नेहमी तिच्याबद्दल, बुवा मॅडम फार चांगल्या आहेत, आम्हाला फार चांगला रिस्पॉन्स देतात, अशा प्रकारे सांगत. आमचे बरेचसे पोलीस अधिकारी कर्तव्यादरम्यान आलेला निष्ठुरपणा, कोरडेपणा, त्याचप्रमाणे नकारार्थी भावनांसह त्यांचे कुटुंबात घरी जातात आणि त्यामुळे
घरचे वातावरण गढूळ व तणावपूर्ण असते आणि त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे सदस्य त्यांचे कौटुंबिक सुखाला वंचित असतात, असं बऱ्याचदा मी अनुभवलेलं आहे. त्यावेळी रेणुका यांचे पती श्री शुभराज यांच्याशी माझी ओळख झाली आणि तेव्हा कळले की त्यांना पत्नीबद्दल असलेला अभिमान, ती उत्तम पत्नी आहे, उत्तम सून व उत्तम आई असल्याचं मला समजलं. त्या दोघांचे उच्च व उत्तम संस्कारांमुळेच त्यांच्या दोन्ही मुली आज परदेशामध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. पोलीस दलात सुमारे 26 वर्षे उत्तम सेवा रेणुकाने बजावलेली आहे. तिला यापुढचे प्रमोशन म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीसचं प्रमोशन मिळणारच आहे. तिला पुढील कार्यकालाबद्दलच्या शुभेच्छा व मी आशीर्वाद देतो. तसेच पुन्हा एकदा श्री नारायणराव होनप यांनासुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तसेच सौ रेणुका बुवा यांना 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद देऊन त्यांचे सर्व कुटुंबियांनासुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद. 2008 मध्ये तिची कुलाबा पोलीस स्टेशनला बदली झाली. 26/11च्या कसाब आणि इतर 9 जणांनी सागरी मार्गाने मुंबईत शिरून केलेल्या हल्ल्याच्या वेळेस ती तिथेच कार्यरत होती. त्या दिवशी तिची डे ड्युटी म्हणजेच दिवस पाळी होती. सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत. घरी परत आल्यावर टीव्हीवर हल्ल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली होती. नेमके काय घडले आहे किंवा घडते आहे हे कळत नव्हते. लिओपोल्ड कॅफेमध्ये गोळीबार झाल्याची बातमी येत होती. रेणुकाला स्वस्थ बसवेना. तिने जेवण केले आणि काही कपडे घेऊन ती पोलीस स्टेशनकडे निघाली. कामाची वेळ संपली असली तरी अशा प्रसंगी घरी बसून राहणे तिला पटत नव्हते. आम्हाला काळजी वाटत होती, पण तिचे कामाचे स्वरूप घरातील सर्वांना माहिती असल्याने आम्ही तिच्यासोबत आमच्या प्रार्थनांव्यतिरिक्त काहीच पाठवत नव्हतो. पोलीस स्टेशनमधून काही निरोप नव्हता, कारण तशी परिस्थिती नव्हती हे अर्थात नंतर कळालं. रेणुका मिळेल त्या वाहनांनी आणि मार्गानं पोलीस स्टेशनला पोहोचली. तिथे जाईल तोपर्यंत परिस्थिती बरीच स्पष्ट झाली होती. सर्व स्टाफ वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाला होता. 1-2 पोलीस स्टेशनला होते. तिने काही काळ तिथेच विविध पातळ्यांवर संपर्क साधण्याचं काम केले. त्यानंतर तिला जवळ असलेल्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये मृत शरीरांचा पंचनामा करण्याचे काम देण्यात आले. पुढचे 8 दिवस तिला तेच काम करावे लागले. त्यामुळे तिला घरी येता आले नाही. आमच्याशी फक्त अधूनमधून फोनवर संपर्क चालू होता. नंतर काही दिवसांनी वरिष्ठांनी त्या कामाची दखल घेऊन तिला रिवॉर्ड दिले. त्यानंतरची तिची बदली होती लाचलुचपत प्रतिबंधक विभागात. तिथे कामाची पद्धत पूर्णपणे वेगळी. अधिक गुप्तता, पुरावे गोळा करण्याची विशिष्ट पद्धत, अनेक दिवस ट्रॅप लावून बसणे, इथेही अनेक केसेस तिने हाताळल्या. याच कालावधीमध्ये तिने गाझियाबाद येथे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBIच्या अकॅडमीमध्ये 8 दिवसांचा एक प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केला. तिचे पुढचे पोस्टिंग होते इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग, ठाणे येथे. कोट्यावधी रुपये कमावले तरी पुरे पडत नाहीत. असुरक्षितता वाटते, अजून पैसे संपत्ती जमा करावीशी वाटणे आणि ते सरळ मार्गाने मिळत नसतील तर जमेल त्या मार्गाने मिळवणे. अशा वर्गाशी संबंध, पुन्हा वेगळे विश्व. अर्थात या विभागात ती केवळ 3 महिनेच होती. त्यानंतर तिची बदली दहशतवाद विरोधी पथकामध्ये झाली. गुप्तपणे माहिती मिळवत राहणे, सोर्सेस निर्माण करणे, कल्टिवेट करणे, त्यांच्याकडून मिळालेली माहिती संकलित करून वरिष्ठांकडे पाठवणे आणि त्यांच्या आदेशांप्रमाणे पुढील कारवाई करणे ही इथली कामाची पद्धत. समोरचा कोण असेल, केव्हा काय करेल याचा अंदाज घेणे कठीण. मनातले खरे भाव खोलवर दडवून ठेवून थंड डोक्याने कारभार करणारी भयानक माणसे. यांची चौकशी तितक्याच थंड डोक्यानं आणि चतुराईने कशी करावी या संदर्भात आता निवृत्त झालेले ACP समद शेख आणि निवृत्त झाल्यानंतरही गृह खात्याशी संलग्न राहून काही विशेष कामगिरी करत असलेले DCP श्री लोहार यांचे योग्य मार्गदर्शन तिला लाभले. त्या काळात तिने शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना दहशतवादी कारवायांच्या संदर्भात जागरूक कसे राहावे यासंबंधी मार्गदर्शन केले. मॉल्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणची सुरक्षा यंत्रणा तपासणे हाही तिच्या कामाचा भाग होता. याच काळात एका नकली नोटांच्या रॅकेट संबंधी काही माहिती तिच्या खबऱ्यांकडून तिला मिळाली. या प्रकरणाचा शोध घेत तिला झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये अगदी बांगलादेश सीमेपर्यंत जावे लागले.
भारत बांगलादेश सीमेवरील भयानक परिस्थिती तिला अनुभवायला मिळाली. त्यावेळी अनेक प्रसारमाध्यमांनी तिच्या कामाची दखल घेतली होती. आजपर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वाधिक अनुभव रेणुकाला पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये आले. तिथे ती पब्लिक रिलेशन ऑफिसरचा पदभार सांभाळत होती. त्याशिवाय पासपोर्ट व्हेरिफिकेशन सेक्शनचे नेतृत्व तिच्याकडे होते. 4 वर्षात त्यामध्ये एकही चूक झाली नाही. उलट वरिष्ठांकडून कौतुकच झाले. याच पोलीस स्टेशनमध्ये असताना अनेक मर्डर केसेस तिला हाताळाव्या लागल्या. त्याशिवाय पोलिसांच्या भाषेत बोलायचे तर 376च्या म्हणजे बलात्काराच्या आणि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट 2012 ची अनेक प्रकरणे तिला हाताळावी लागली. मुलींवर वडिलांनी केलेले अत्याचार अशी प्रकरणे पण त्यात होती. अशा प्रकरणांमध्ये अनेकांचे उत्तम पुनर्वसन तिने केले आहे. अगदी कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन व्यक्तिगत जबाबदारी घेऊन. मंडळी, प्रथम मी माझा परिचय करून देते. मी सौ रोहिणी लक्ष्मण काळे, पोलीस उपअधीक्षक, नेमणूक माझी वर्धा आहे. माझी सखी सहकारी सौ रेणुका शुभराज बुवा, पूर्वाश्रमीची रेणुका होनक, पोलीस निरीक्षक, ही 2 सुंदर मुलींची सुजाण माता असून तिचा 50 वर्षे पूर्तीचा सोहळा आहे. मला खूप आनंद होत आहे, तरी विश्वास बसत नाही. खरंच काही कालची रेणुका 50 वर्षाची होत आहे, कारण तिच्यातील कामाचा उरक, सुदृढ तब्येत आणि अर्थातच तिची मोहकता, हे सगळं पाहून ती 50ची वाटतच नाही. मी मुंबई पोलीस दलात रुजू झाल्यावर मला पंतनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर नियुक्ती मिळाली. रेणुका तिथे पोलीस निरीक्षक या पदावर होती. मला खूप छान वाटले की पूर्वपरिचित सखी बरोबर काम करण्यास मला मिळणार. 1.5-2 वर्ष आम्ही दोघींनी बरोबर काम केले. रेणुका मॅडमचे काम पाहता मला रेणुका मातेचे स्तुतिसवन गीत आठवते. रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. रेणुका मॅडमकडील तक्रारदार, फिर्यादी निर्धास्त असत. मॅडमकडे केस आहे ना असे म्हटले की त्यांना कोणत्याच गोष्टीची काळजी नसे. दिवस म्हणू नका, रात्र म्हणू नका, कामाच्या बाबतीत एकदम परफेक्ट. कधीही हायगय नाही. कर्तव्य प्रथम व चोख, त्याच्यात कोणतीही कसूर नाही. आता लवकरच त्या सेवाज्येष्ठतेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक होतील व त्या पूर्ण क्षमतेने त्यांची पुढील सर्व कर्तव्य पार पाडतील याची मला खात्री आहे. संयुक्त पोलीस स्टेशनमध्ये अनेक सोशल कार्यक्रम, मेडिकल कॅम्प्स, ऑनलाईन तक्रार निवारण, सहकार्यांचे वाढदिवस असे सर्व प्रसंग साजरे झालेच पाहिजेत हा रेणुकाचा आग्रह. वेळात वेळ काढून ती मुंबई बाहेरच्या कार्यक्रमांनाही उपस्थित राहिलेली आहे. कर्तव्यात चोख पाहिजे, परंतु प्रसंगी भावनाही जपल्या पाहिजेत ह्या तिच्या स्वभावाने पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये एक घराचे वातावरण निर्माण झाले होते. तेथील लोकांना रेणुका मॅडम कमी आणि त्यांची मोठी बहीण जास्त वाटायची. असाच एक किस्सा ती पंतनगरला असताना झाला. पोलीस कंट्रोल रूमचा कॉल आला. बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीच्या 18व्या मजल्यावर एक दारू प्यायलेला तरुण वरून उडी मारून जीव देण्याची धमकी देत आहे. रेणुका आपला फौजफाटा घेऊन तिथे पोहोचली. 2 पोलिसांनी सावधपणे कंट्रोलशी बोलण्यात गुंतलेल्या मुलाला पकडले. पाहता क्षणी रेणुकाने त्याला ओळखले. 2-3 दिवसांपूर्वी गस्त घालताना एका स्थानिक नेत्याच्या बंगल्याबाहेर पहाटे 3च्या सुमारास त्या मुलाला पाहिले होते. त्याला हटकल्यावर तो म्हणाला, मला साहेबांना भेटायचे आहे, परंतु ते भेट देत नाहीत, म्हणून मी ताटकळत इथे उभा आहे. त्याची समजूत काढून रेणुकाने त्याला परत पाठवले होते. त्या इमारतीच्या जागी आमची चाळ होती, ती पाडली. पर्यायी जागा मिळत नाही. उघड्यावर आमचा संसार चालू आहे. म्हाताऱ्या आईला उघड्यावर आंघोळ करावी लागते. मला निवारा द्या ह्या मागणीसाठी मी काही दिवस नेते साहेबांकडे जात आहे. त्यांची भेटच होत नाही, माझे काम होत नाही, म्हणून शेवटी नाईलाजाने मी हा मार्ग स्वीकारला, असे तो म्हणाला. रेणुकाने साहेबांच्या पीएला बोलावून घेतले. परिस्थिती समजावून सांगितली आणि काय शक्य होईल ते करण्याची विनंती केली. मुलाच्या आईला बोलावले, समजूत काढून परत पाठवले. महिन्याभरानंतर मुलगा भेटला. खुश होता. म्हणाला, साहेबांनी घर दिले, पैशांची मदत केली आणि नोकरी पण लावून दिली. कायद्याच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या भावनेतून आणि प्रश्न मुळातून सोडवण्याच्या उद्दिष्टाने काम करणारे पोलीस फार थोडे. रेणुका निश्चितपणे त्यापैकी एक आहे.
मॅडम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मॅडम मी खरंच ग्रेटफुल आहे मला तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. तुमच्यासोबत काम करताना कधीच वाटलं नाही की तुम्ही आमचे सिनियर आहात, तर तुम्ही नेहमी आम्हाला फ्रेंडसारखं ट्रीट केलं. मॅडम तुमची जरी आज पंतनगर टू SB1 इथे जरी बदली झाली असली तरी तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. तुमचा तो प्रामाणिकपणा, साहसी नेतृत्व, कष्टाळूपणा आणि चांगले मार्गदर्शन अशा खूप काही प्रेरणा मिळाला. मॅडम तुम्ही खूप सपोर्टिव्ह, मोटिवेटिंग आहात. या 5 वर्षांमध्ये तुम्ही आम्हाला कधी कमी लेखलं नाही, नेहमी सपोर्ट आणि एनकरेज केला. त्यामुळे आमचे 5 वर्ष कशी निघून गेले असं समजलंच नाही. म्हणून मी म्हणते तुमच्या कृपेने आमचा झाला आहे उद्धार. आज जे काही आहोत आम्ही हे तुमचेच आहेत उपकार. नेहमी असू द्या तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आम्हावर. हीच प्रार्थना चरणी आपल्या गुरुवर. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. नवरात्राच्या दरम्यान आम्ही दोघे पंतनगरमध्ये एका मंडळाने बसवलेल्या देवीच्या दर्शनाला गेलो होतो. त्यावेळी तिथल्या राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय असलेल्या एका स्थानिकाची प्रतिक्रिया होती. क्या मैडम, आपकी पंतनगर से ट्रांसफर हो गई? पंतनगर की रौनक ही चली गई. बुआ जी आपका 50वां साल हैप्पी बर्थडे है. माता जी आपका एकदम अच्छी तरह से लाइफ और 50 साल की लाइफ और अच्छी तरह से जिए. और आपने हमारा 4 साल पंतनगर पुलिस स्टेशन में आप हमारे साथ रही. मेरी बहन है, आपने पूरा दिल जीत लिया है हमारा पंतनगर पुलिस स्टेशन के. और सभी लोग आपको याद कर रहे हैं. आज भी आप यहाँ से पंतनगर पुलिस स्टेशन से गए हैं तो भी लोग आपको याद कर रहे हैं कि बुआ जी जैसा कोई, बुआ मैडम जैसा कोई, ऐसा कोई ऑफिसर नहीं है. आज लेडी ऑफिसर पंतनगर में ऐसी नहीं है जो इनको याद नहीं कर रहे हैं. बहुत याद कर रहे हैं. और आपका 50 साल और अच्छा जाए. माता जी आपकी सुख शांति करे. और आपका परिवार में आपका बेटी, दोनों बेटी और आपका हस्बैंड उनकी सुख शांति से जिंदगी जिए एकदम अच्छी तरह से. और इसके लिए मैं शुभकामना देता हूँ. हैप्पी बर्थडे टू यू. नमस्कार, मी मेघना एरंडे. रेणुकाताई आणि नारायण काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. रेणुकाताईला मी पहिल्यांदा निर्मिती बुटीकमध्ये भेटले, सुचमावशाच्या बुटीकमध्ये. आणि त्यांची जी एंट्री होती ना ती म्हणजे इतकी सॉलिड होती. असं लेडी सिंघमनी आत यावं तसं वाटत होतं. एक तडफदार असं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांचा दरारा आणि त्यांचा ऑरा इतका पॉझिटिव्ह आणि इतका छान होता की त्यांना भेटून खूप मस्त वाटलं. फार थोडा वेळ आम्हाला भेटता आलं, पण तेवढ्या वेळातही आपण रेणुकाताईंना ओळखतो किंवा एक नवीन एवढ्या मोठ्या ऑफिसर आपल्या ओळखीच्या आहेत, आपल्या मैत्रीण झाल्या, ह्याचा खूप अभिमान वाटला. आणि मावशीनी जसं सांगितलं की त्या कधी कधी वज्राहून कठीण आहेत तर कधी कधी कुसुमांहून मृदू आहेत. अमेझिंग मॉम, अमेझिंग डॉटर अँड ऑसम फ्रेंड आहेत. त्यांची अजून एक खूप गोड आठवण सांगायची म्हणजे एका कार्यक्रमामध्ये, आम्हाला सतत कार्यक्रम असतात, तर त्या कार्यक्रमामध्ये मला एका रात्रीत नऊवारी हवी होती आणि ती मला कुठेच मिळत नव्हती. आणि तेव्हा पुन्हा अप्रत्यक्षपणे रेणुकाताई माझ्या मदतीस धावून आल्या आणि त्यांच्या त्या नऊवारीमुळे मला इतका कॉन्फिडन्स आला आणि मग माझा परफॉर्मन्स खूप छान झाला. सो त्या माझ्या परफॉर्मन्सचं श्रेय हे रेणुकाताईचंच आहे. आणि येस, नारायण काकांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. त्यांना भेटायचा अजून योग आला नाहीये, पण रेणुकाताईंचे बाबा म्हणजे तो किती बाप माणूस असेल हे आपल्या लक्षात येतच. लवकरच आपण सगळेजण भेटूया आणि पुन्हा एकदा अशा सुवर्णमयी सोन्यासारख्या या व्यक्तीला वाढदिवसाच्या सुवर्ण शुभेच्छा. हॅपी बर्थडे रेणुकाताई, आय लव्ह यू सो मच. हाय रेणू, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उत्तरोत्तर तुझी आणि तुझ्या कुटुंबाची प्रगती होऊन सुखी समृद्ध आयुष्य तुम्हाला लाभू दे ही मनापासूनची प्रार्थना. रेणू, माझ्याबरोबर पहिल्यांदा भेट झाली ती अँटी करप्शन ब्युरो कार्यालयात असताना. त्यावेळी तिचे इतके विविध गुण मला बघायला मिळाले. मैत्रीण म्हणून ती खूपच छान आहे. सगळ्या कार्यक्रमात प्रथम पुढे होऊन ती सगळे कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पाडते. ती ट्रिप असू दे किंवा हळदी कुंकू असू दे किंवा कामाच्या बाबतीत एखादा आराखडा असू दे, एखादा प्लॅन असू दे, खूप अतिशय सुंदर तिचं नियोजन असायचं. आणि ते नुसते प्लॅन करून नाही, प्लॅन कागदावर उतरवून तिथे प्रत्येकाला त्याचं नियोजन समजावून सांगून तो कार्यक्रम यशस्वीरित्या कसं होईल हे तिचं खूप. आम्ही त्यामुळे इतक्या छान ट्रिप केल्या
त्यावेळी नांदेडला असू दे किंवा कासपाठरला असू दे, अशा विविध ठिकाणी आम्ही खूप छान ट्रिप एन्जॉय केल्या आणि त्यामुळे रेणूबरोबर काढलेले हे दिवस खूप खूप लक्षात राहिले. म्हणजे त्यावेळेचा जो आमचा मैत्रिणींचा ग्रुप होता तो एक सगळा विविध फुलांनी गुंफलेला हार कसा असतो तसा विविध मैत्रिणींनी गुंफलेला एकत्र आलेला असं गुंफून ठेवणारा तो दोरा म्हणजे रेणुका बुवा. तिच्याविषयी एक आठवण सांगायची म्हणजे माझी नणंद खूप आजारी होती, अतिशय सिरियस होती. आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो आणि सहज बोलता बोलता रेणूला कळलं की ती खूप सिरियस आहे आणि रक्ताचा पुरवठा होणं फार गरजेचं होतं, मिळत नव्हतं. रेणू स्वतः रक्त द्यायला तयार झाली, पण तिचं त्यावेळी ट्रीटमेंट चालू होती आणि म्हणून डॉक्टरने नाही सांगितलं. तर तिने स्वतः तिच्या मिस्टरांना बुवा सरांना सांगून त्यांना पुढे केलं आणि त्यांनी ब्लड डोनेट केलं आणि माझ्या नंदेचा जीव वाचवला. असं हे सुंदर जोडपं प्रत्येक वेळी सगळ्यांच्या मदतीला धावणारं आणि तशीच त्यांची सुंदर ती दोन्ही पिल्लं कायम लक्षात राहणारी, कधीही कोणाची अडचण असू दे, कोणाला सल्ला हवा असू दे, कोणाला कुठल्याही प्रकारची मदत हवी असू दे, असे धावून येणारे. तिच्याविषयी एक छोटासा व्हिडिओ नाही, किती सांगावं तेवढे खूप म्हणजे शब्द कमी पडतात. एवढं छान मैत्रीण आहे ती माझी आणि मला तुझ्याबद्दल खूप खूप अभिमान आहे रेणुका आणि तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि अशीच यशस्वी हो, अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे तुझी आणि खूप दीर्घायुष्य लाभू दे तुला. 1920 सालापासून दादरजवळील नायगाव पोलीस वसाहतीत कार्यरत असलेली बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था, थोडक्यात जिचा पोलीस सोसायटी असा उल्लेख होतो, त्या संस्थेत 2010 ते 2015 या काळात रेणुकाची संचालक म्हणून निवड झाली. निवडणुकीला उभे राहिल्यानंतर तिला फारसा प्रचारही करता आला नाही, परंतु सोसायटी सदस्यांचे फोन तिला येत होते. रेणुकाची तिथे सहजगत्या निवड होणे हे एक प्रकारे तिच्या लोकप्रियतेवर सार्वजनिक शिक्कामोर्तबच होते. इथेही रेणुकाने आपला वेगळा ठसा उमटवला. सोसायटीमधील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मन जिंकले. घर, पोलीस ड्युटी हे सर्व सांभाळून ती हे स्वेच्छेने स्वीकारलेले अतिरिक्त काम तितक्याच तत्परतेने करत राहिली. एकाच वेळी अनेक टोकाचे वेगवेगळे विषय, माणसे हाताळण्याचे कौशल्य तिच्या व्यवसायाने तिला दिलेत, परंतु त्या कौशल्याचा जाणीवपूर्वक विकास तिने केला. स्वतःच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे व खून झालेल्या मुलीच्या बापाचे सांत्वन करणे आणि त्याच्याकडून पुरावे गोळा करणे तिने कित्येकदा एकाच वेळेस केले आहे. नवऱ्याच्या छळामुळे घाबरून रडणाऱ्या आणि आत्महत्या करायला निघालेल्या बाईला त्यापासून परावृत्त करून झगडायला शिकवणे, नुकत्याच जन्मलेल्या स्वतःच्याच मुलाला मारून पसार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाईला पकडणे, पासपोर्ट संबंधी अर्जाची छाननी करणे, माहिती गोळा करणे, बँक फ्रॉडमध्ये अटक झालेल्या आणि कोणालाही दाद न लागू देणाऱ्या आरोपीलाही हरभऱ्याच्या झाडावर चढवून त्याच्या तोंडून आवश्यक ती माहिती वदवून घेणे आणि घरी दही लावलेले होते, ते फ्रीजमध्ये ठेवले की नाही, इडलीचे पीठ भिजवले होते, ते मिक्सर मधून काढले की नाही, इस्त्रीवाल्याने कपडे आणून दिले की नाही, कालचा एक ड्रेस त्याच्याकडे राहिला होता, गल्लीतल्या कुत्र्याला खायला घातले का, असे असंख्य प्रश्न मला विचारत. यापेक्षा अधिक कामे एकाच वेळी लीलया करताना मी तिला पाहिले आहे. हाय रेणुका, 50व्या वाढदिवसाबद्दल तुझे अभिष्ट चिंतन आणि तुला अनेक शुभेच्छा. जीवनाच्या सर्व आघाडीवर तुझे नाव तू सार्थकी लावत आहेस. तुझ्या पेशाचा वेगळेपणा तुझ्याकडच्या थरारक किस्स्यातून आम्ही अनेकदा ऐकला आहे. तुझा लखलखता आत्मविश्वास तुझ्या कृतीतून नेहमीच दिसून येतो. तुझी बेडर वृत्ती, तुझे सल्ले आणि आम्हाला आनंद देणाऱ्या काही गोष्टी आम्हाला नेहमीच उपयुक्त ठरतात. तुझं सदाबहार व्यक्तिमत्व आमच्या ग्रुपची शोभा वाढवतं. तुझे निगर्वी आणि सालस आणि संस्कारी वागणे हा तुझ्या लोकप्रिय स्वभावाचा एक वेगळाच पैलू आहे. संयुक्त आणि संपदाच्या केलेल्या भविष्याचा छान विचार आणि त्यांचे संस्कार हे आम्हाला नेहमीच दिसून येतात. अनेक ग्रुपबरोबरचे तुझे छान कार्यक्रम, सहली ह्यामध्ये शुभ्राचा पाठिंबा असतोच, पण सर्व कार्यक्रम तू न कंटाळता इतक्याच उत्साहाने पार पडतेस. अनेक अद्भुत सहली करणारी एक भाग्यवान अशी तू आहेस.
एवढं सगळं करून सुद्धा लॉच्या परीक्षा सहजगत्या तू पार पाडतेस. तुला एक कडक सॅल्यूट. आम्हा सर्व मैत्रिणींना तुझा अभिमान आहे. तुझ्या यशाची कमान अशी उंच उंच जाऊ ही सदिच्छा. जीवेत शरदा शतम. गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनारायण, केदारनाथ, अमरनाथ, वैष्णवदेवी, गिरनार, कैलास मानसरोवर, पशुपतीनाथ, नेपाळ, अष्टविनायक, शिवाची काही देवस्थाने अशा सगळ्या यात्रा तिने पूर्ण केल्या आहेत. श्रीलंका, नेपाळ, चीन, संयुक्त अरब अमिराती, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, सिंगापूर या सर्व देशांमध्ये तिने भटकंती केली आहे. अजूनही जग फिरण्याची इच्छा आहे. बहुतेक दरवर्षी एक दिवस तरी शेगावला ती जाऊन येते. गेली 10 वर्षे तरी हा उपक्रम चालू आहे. प्रत्येक वेळी ग्रुपमध्ये कोणीतरी नवीन असतो. अनेक आठवणी रेणुका वहिनींच्या संदर्भामध्ये आहेत, पण त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाची एक आठवण म्हणजे प्रवासाला जर जायचं असेल तर प्रवासाची कशी तयारी करावी हे रेणुका वहिनींकडूनच शिकावं. शुभराज आणि मी एकदा विराज महाजन यांच्या लग्नासाठी कोकणामधल्या कणकवलीला जात होतो आणि मग ह्या प्रवासामध्ये 12 तास एकही हॉटेल रस्त्यावर आम्हाला उघडं दिसलं नाही. आणि अशा वेळेस वहिनींनी जो खाऊ दिला होता, मग ते ड्रायफ्रूट असतील किंवा इतर खाद्यपदार्थ असतील, त्या ड्रायफ्रूटमुळं आणि खाद्यपदार्थामुळं आमचा तो संपूर्ण प्रवास इतका सुखाचा झाला आणि कुठल्याही पद्धतीनं आम्हाला पोटोबाची आठवण आली नाही. अशा वहिनींचं कौतुक जर करायचं म्हटलं तर मी एका वाक्यात एवढंच कौतुक करेन की घरातलं घरपण जपून पोलीस दलामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या माझ्या वहिनी सौभाग्यवती रेणुका वहिनी ह्यांचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. भविष्यामध्ये आणि पुढील वाटचालीस आम्ही देशपांडे कुटुंबाच्या वतीनं रेणुका वहिनींना पुनश्च शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. फारसे बाहेर न पडलेल्या एका नातेवाईकाला तिच्या नवऱ्याला विश्वासात घेऊन तिने बाहेर काढले. मोठ्या प्रवासाला घेऊन गेली. ती आज तिला देवी वगैरे मानते. आमच्या घरचेच आषाढी आणि कार्तिकी हे उत्सवही अगदी नाईलाज असल्याशिवाय ती चुकवत नाही. बंदोबस्ताला उभी असली तरी वेळ मिळाला की वाचायला वर्तमानपत्र नेलेलेच असते. सिनेमा आणि नाटकांचे रिव्ह्यू वाचणे आणि संधी मिळाली की ते बघणे हा नित्याचाच छंद आहे. रेणुकाला स्वयंपाकाची आवड आहे का स्वयंपाकाला रेणुकाची हेच कळत नाही. अशाच तिच्या काही चाहत्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहूयात. संयुक्ता 3 वर्षाची असताना रेणुका शेजारी राहायला आली, पण तिच्या नोकरीमुळे त्यावेळेला जास्त काही बोलणं होत नव्हतं. पण तिची विशेषता म्हणजे घरी कुठलाही एखादा स्पेशल पदार्थ केला की शेजारी दिल्याशिवाय तिला चैन पडायचं नाही. हळूहळू आमचं एकमेकींशी जरा बोलणं होणं किंवा संयुक्ता असल्यामुळे थोडं येणं जाणं सुरू झालं होतं. ती पोलीस इन्स्पेक्टर आहे म्हटल्यावर आधी सुरुवातीला समजत नाही की कसा स्वभाव असेल, काय असेल, आणि मनात एकंदर कुतूहल आणि नवलाई पण होती. पण मग हळूहळू जाणवलं की नाही, ही अतिशय प्रेमळ आणि खूप परोपकारी अशी आपल्याला शेजारीण लाभलेली आहे. खरं तर फक्त शेजारी नाही, त्या नुसते बिल्डिंगमधलेच नाहीत, तर तिच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तिचा अतिशय आधार वाटतो. दुसऱ्याकडून कोणतीही अपेक्षा न करता सेल्फलेस सर्व्हिस म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण म्हणजे रेणुका बुवा. तिला फक्त आपल्या घरच्यांचेच नाही किंवा शेजाऱ्यांचेच नाही, तर ऑफिसमधल्या कॉन्स्टेबल जे आहेत त्यांचेसुद्धा वाढदिवस लक्षात ठेवून केक मागवून साजरे करायला खूप आवडतं. तिच्याकडे कामाला येणाऱ्या मावशीसुद्धा त्यांना अतिशय प्रेमाची आणि आदराची वागणूक मिळते. म्हणजे किंबहुना तिच्याकडे काम करायला मिळणं हे सुद्धा त्यांना आपण खूप लकी आहोत हे जाणवतं. सोसायटीचं जर रिडेव्हलपमेंट झालं तर प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या शेजारी रेणुका बुवा असावी. मी बघितलं, प्रत्येक गोष्ट आवर्जून ती घरी करते आणि घरी करूनच आपल्या घरच्यांना खायला घालते, शेजाऱ्यांना पण देतेच. पण असं विकतचं आणून किंवा मला कंटाळा आला आहे, आता उगाचच भागवलं आहे काय कशावर तरी, असं अजिबात नसतं. आणि मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर पदार्थ तिच्या हातचे खाल्ले आहेत. ती अतिशय चांगली एक सुगरण पण आहे.
तिचं एक वैशिष्ट्य म्हणजे ती अतिशय कामसू आहे. जरी ती ड्युटी करून दमून आली असली तरी नुसती बसलेली कधी दिसणार नाही. काही ना काहीतरी घरातलं घर आवरायचं, कचरा काढायचा किंवा नवीन काही पदार्थ करायचा, सतत ती कामात गुंतलेली असते. आणि नोकरी आणि घर ह्या 2 आघाड्या सांभाळताना ती तिची हौस पण खूप चांगल्या तऱ्हेने जपते. तिला वेस्टर्न कपडे घालायला आवडतात, तसं नऊवारी साडी पण नेसायला आवडते. खूप छान नटायला आवडतं, एकदम टिपटॉप राहायला आवडतं. पोलीस खात्यातली नोकरी, स्वतःचं कुटुंब व्यवस्थित सांभाळणं, शिवाय आपल्या हौशी भागवणं आणि लोकसंग्रह एवढा जमवणं की ज्यांचं अतिशय, तिचं तर सगळ्यांवरती आहेच प्रेम, पण तिच्यावरती पण अतिशय आदराने आणि प्रेमाने कौतुकाने लोकांचं लक्ष आहे. असं सगळ्या आघाड्यांवरती यशस्वी होणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि या सगळ्यात तिला शुभराज बुवांची पण खूप चांगली साथ मिळालेली आहे. नमस्कार, मी माधवी जोशी. तुम्हाला मी एक अनुभव सांगणार आहे आणि तो माझ्या शेजारणीचाच आहे, पण ती शेजारी कोण आहे हे मात्र मी मग सांगते. माझा 2011 साली अपघात झाला. मला एका गाडीने उडवलं होतं. थोडे दिवस मी गोदरेजमध्ये राहिले, तो म्हणजे ॲडमिटच मला केलं होतं. घरी आल्यावर माझी मोठी मुलगी 15 दिवस राहिली, पण तिला तिचाही संसार होता. घरी मिस्टर, मुलगी आणि वयस्कर सासरे होते, त्यामुळे तिला घरी जाणं भाग होतं. ती गेल्यावर माझे नातलग मला भेटायला यायचे, माझी विचारपूस करायचे, जर 2 उकडायचे डोस पाजायचे आणि निघून जायचे. काळजी घ्यायला मात्र सांगायचे हो. पण मला खरं सांगायचं तर वाचवलं ते माझ्या सगळ्या मैत्रिणींनी. आज त्यांच्यातल्याच एकीचे नाव सांगणार आहे आणि ते आहे सौ रेणुका शुभराज बुवा, पोलीस इन्स्पेक्टर. कोण म्हणतं पोलिसांना काहीच नसतं किंवा ते कठोर असतात? मुळीच नाही. मला तर खूप छान अनुभव आला आहे बरं का. रेणुका माझ्या मुलीपेक्षा लहान. माझी मुलगी 51 वर्षाची आहे आणि रेणुकेला आज 50वे लागणार आहे. रेणुका प्रथम पत्नी, माता आणि गृहकर्तव्यदक्ष स्त्री आहे. मी व माझा मुलगा आम्ही दोघेच घरात होतो. मुलगा सकाळी लवकर कामावर जायचा. माझ्यासाठी जेवणाचा डबाही त्याने लावला होता, पण सकाळचा नाश्ता त्याचे काय हे रेणुकेला समजताच तिने 3 महिने नाश्ता आणि दुपारचे जेवण हे मला दिले. ती माझी अन्नपूर्णाच झाली. जेव्हा तिला वेळ नसे तेव्हा तिचे मिस्टर स्वतः गरम गरम नाश्ता आणि दुपारचे जेवण घेऊन येत असत. तिच्या ह्या अशाच वागण्यामुळे मला तिचे आभार मानायला आवडणार नाही आणि तिच्या ऋणात मला नेहमी कायम राहायला आवडेल. थोड्या दिवसात मी हिंडू फिरू लागले. मुलाने स्वयंपाकाला बाई ठेवली, पण रेणुका सतत चौकशी करायची. मी जरा दिसले नाही की काकू कुठे गेलेत म्हणून मुद्दामून विचारायची. मला खरंच तिचा मोठा आधार होता. मध्यंतरीच्या काळात ती इथे राहत नव्हती, पण त्यावेळी माझा मोठा आधार केल्यासारखेच वाटले. ती इथे आली आणि खूप हायसे वाटले. खरंच असा शेजार सर्वांना मिळावा. आज तिचा 50वा वाढदिवस आहे. ह्या प्रसंगी तिला खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देते. तिची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो. अच्छा, जीवेत श्रद्धाशतम. AFS म्हणजेच अमेरिकन फील्ड सर्व्हिस ही एक इंटरनॅशनल NGO आहे. ती मुख्यतः जगभर स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम्स चालवते. एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिला ही माहिती मिळाली. AFS तर्फे त्यांच्या कार्यक्रमांची माहिती सांगण्यासाठी एक सेमिनार ठेवलेला होता. आपल्या काही मैत्रिणींना घेऊन रेणुका त्यात सहभागी झाली. तिला विषय कळला. तिने मोठ्या मुलीची तिथे नोंद केली आणि पुढच्या काही दिवसात तिला जर्मनीला एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत पाठवले. त्या बदल्यात जर्मनीवरून पावला आमच्या घरी आली. आम्ही तिची होस्ट फॅमिली. आम्ही तिला भारतातील बरीच ठिकाणे दाखवली. तिची इच्छा होती म्हणून तिला चेन्नई आणि पॉंडिचेरीला घेऊन आलो. बरेच पदार्थही खाऊ घातले. पावभाजी तिला खूप आवडली. पावला परत गेल्यानंतर संयुक्ता AFS मध्ये व्हॉलंटियर म्हणून काम करायला लागली. कामाच्या दरम्यान तिचा कॅटरीना या एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत भारतात आलेल्या ऑस्ट्रियन मुलीशी परिचय झाला. तिच्या संदर्भात काही अडचणी निर्माण झाल्या. तिला ऑस्ट्रियाला परत जावेसे वाटू लागले. रेणुकाने AFS शी कॉर्डिनेट करून तिला आमच्या घरी राहायला बोलवले. ती 2-2.5 महिने आमच्याकडे होती. तबला वाजवायला शिकली थोडाफार. योगा क्लास जॉईन केला. कॉलनीमधल्या बऱ्याचशा जणांशी तिची मैत्री झाली. पुणे, सोलापूर फिरून आली. थोडीफार हिंदी आणि मराठी पण शिकली. तिची वेणी घालण्यापासून सर्व कामे रेणुका करायची. पावला आणि कॅटरीना
यांच्याशी आजही अत्यंत चांगले संबंध आहेत. आम्ही सर्व जर्मनीला पावलाच्या घरी काही दिवस राहून आलो. पावलाची आई नंतर हिमाचल येथील अय्यंगार योग केंद्रात कोर्स करण्यासाठी आली होती. नंतर आवर्जून आमच्याकडे राहून गेली. आम्ही एलिफंटाला गेलो. कॅफे मॉन्डेगार मध्ये व्हिजिट झाली. संयुक्त ऑस्ट्रियाला कॅटरीनाकडे जाऊन आली. रेणुकाने एक पाऊल उचलल्यामुळे परदेशातली ही मंडळी आमच्या घरातल्यांसारखी झाली. असेच एकदा मरीना ही रशियन बाई आपल्या 3 वर्षाच्या मुलाला घेऊन भारत बघायला आली होती. ती इस्कॉन रशियाची सदस्य होती. ती पश्चिम बंगालमधील मायापूरच्या मंदिराला भेट देऊन मुंबईकडे निघाली होती आणि रेणुका फेक करन्सी केसमधील एका आरोपीला घेऊन मुंबईला परतत होती. रेल्वेमध्ये दोघींची भेट झाली. बोलता बोलता सहज रेणुकाने मरीनाला आपला नंबर दिला आणि सांगितलं की काही अडचण आली मुंबईत तर फोन कर. आणि दुसऱ्याच दिवशी तिचा फोन आला. ती ज्यांच्याकडे उतरणार होती ते काही कारणाने अचानक मुंबई सोडून गेले होते. त्यांच्या शेजाऱ्यांनी तिची तात्पुरती व्यवस्था केली होती. रेणुकाने फारसा वेळ न घालवता तिला थेट आमच्या घरी यायला सांगितले. आमचे शेजारी इस्कॉनचे सदस्य, त्यामुळे मरीनाचे त्यांच्याशीही चांगलेच जमले. तिने मुंबई पाहिली आणि पुढे कारवारमधील इस्कॉन मंदिराला भेट देण्यासाठी रवाना झाली. तिने रेणुकाचे मनापासून आभार मानले. हॅलो वहिनी, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. काय बोलावं आणि कुठून सुरू करावं अगदीच कळत नाहीये. मला अजूनही आठवतंय पहिल्यांदा जेव्हा आपण भेटलो आणि मी तुमच्याकडे आले, पहिलंच वाक्य मला इतकं मनात बसलं. तुम्ही म्हटलं, वहिनी या घराला आपलंच घर समजा. एवढी मोठी गोष्ट म्हणायला खूप मोठं मन लागतं आणि ते तुमच्याकडे आहे. आयुष्यात असंच सगळ्यांची मदत आणि लोकांच्या मनात तुम्ही घर बनवत राहा, हीच खूप 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 शुभेच्छा. माझी आई सोलापूरला असायची. तिला रोज एकतरी फोन करायचा हा तिचा नेम. आई वाट बघायची. एखाद्या दिवशी अति कामामुळे जमले नाही तर आईला चुकल्यासारखे व्हायचे. माहेर आणि सासरमधला बॅलन्स ही ती बऱ्यापैकी सांभाळते. छोट्या ऋषिकेशला म्हणजे तिच्या पुतण्याला हे नक्की माहिती असते की काकू येणार म्हणजे काहीतरी आवडते आणि मस्त गिफ्ट घेऊन येणार. अशात जोडलेल्या काही निवडक लोकांच्या काही प्रतिक्रिया आपण पाहूयात. हॅपी बर्थडे काकू. रेणुका बुवा, म्हणजे मी त्यांना मॅडम म्हणते. आम्ही नवीन ठिकाणी राहायला आलो मोळेश्वर कृपामध्ये. आम्ही ऍक्सिडेंटली त्यांची शेजारी झालेलो. पण मजेची गोष्ट म्हणजे त्यांनी खूप मदत केली आम्हाला इनिशियल डेजमध्ये म्हणा किंवा नंतर पण. नंतर शेजाऱ्यांपेक्षा जास्त, घरच्यांपेक्षा पण जास्त जो सपोर्ट पाहिजे तो त्यांच्याकडून आम्हाला, माझ्या आई बाबांना, आम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे. आणि आजपर्यंत आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. त्यांच्यावर खूप मस्त वेळ जातो, खूप मजा येते. आणि असं वाटत नाही की आपण एखाद्या म्हणजे सिनियर पोलीस अधिकाऱ्याशी किंवा यांच्याशी बोलतोय. त्या अगदी खूप भरभरून सगळं करत असतात, मनापासून सगळं करतात सगळ्यांचं, आणि कायम हसतमुख असतात. एवढं टेन्शन, एवढं प्रेशर असून पण ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला खूप 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 अनुभव आहेत त्यांच्याबद्दल चांगले. पण वेळ कमी असल्यामुळे ते सगळे सांगत बसले तर मला वाटतं खूप वेळ, खूप दिवस, खूप वेळ जाईल खरं तर. आणि थँक्यू व्हेरी मच. आणि असंच जगत राहा, उदंड आयुष्य तुम्हाला लाभू दे आणि खूप छान होते तुमच्या बाबतीत. हॅलो फ्रेंड्स, रेणुका बुवा. रेणुकाबद्दल बोलायचं झालं तर रेणुका आमच्या ग्रुपमधली आमची सर्वात लहान मैत्रीण. गेले कित्येक वर्ष रेणुका बरोबर बाहेर जाण्याचा योग आला आणि तिचे स्वभावाचे अनेक पैलू बघता आले. परंतु त्यातला सर्वात महत्त्वाचा पैलू मला भावला तो म्हणजे डॅशिंग रेणुका. सो अशा या डॅशिंग रेणुकाला तिच्या 50व्या वाढदिवसानिमित्त माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रेणुका ही माझी अतिशय जीवाभावाची मैत्रीण आहे. सो तिच्या 50व्या वाढदिवसानिमित्त तिला अनेक अनेक शुभेच्छा. रेणुका, विश यू ऑल द सक्सेस इन युअर करिअर अँड विश यू हॅपी हेल्दी लाईफ अहेड. दहशतवादाचा आरोप असलेला एक आरोपी, त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी रेणुकाला देण्यात आली होती. त्याला कायद्याची परीक्षा द्यायची होती. कोर्टाने त्याला तशी परवानगी दिली होती आणि त्याला परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर नेणे आणि परत आणणे हे कामही रेणुका आणि तिच्या टीमला देण्यात आले. ते करताना रेणुकाला वाटले, हा आरोपी जर कायदा शिकतो आहे तर आपणही प्रयत्न करायला काय हरकत आहे.
तिने सगळ्या औपचारिकता पूर्ण केल्या आणि कायद्याच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. 5 वर्षात सर्व कामे सांभाळून रेणुकाने 2020 मध्ये कायद्याची पदवी संपादन केली. कित्येक केसेसमध्ये अनौपचारिकरित्या तिने फिर्यादी किंवा फसवलेल्या आरोपींना योग्य तो सल्ला देऊन वाचवले आहे. गोष्टी आणि माणसे सहज कनेक्ट करणे हा तिचा आणखी एक नाद. आज तुझं 50 वर्ष पूर्ण झालीस, त्याच्याबद्दल आम्हाला बोलायला सांगितलं, पण सहज विचार केला जर लिहायची वेळ आली आणि बोलायची वेळ आली तर निबंधच लिहायला लागेल. अशी गुणसंपन्न मैत्रीण मला मिळाली. आता तिच्याबद्दल इतकं बोलावं तितकं थोडं आहे, पण तिच्या वेचक गुणांबद्दल मी थोडंसं बोलते. रेणुका अतिशय हरहुन्नरी, सगळ्यामध्ये इंटरेस्ट. प्रवास, खरेदी, मैत्रिणी, नातेवाईक, आई वडील, मुलं सगळ्यांसाठी ती 100% देते नेहमी. त्यामुळे तिची धावपळ खूप होते, दमते, पण त्याच्यातच तिला आनंद आहे. दुसरं म्हणजे अतिशय शिस्तप्रिय आहे. कधी जायचंय ते वेळेवर ठरवून वेळेवर निघून आपली ड्युटी, आपल्या त्याच्याबरोबरच्या मजा सगळं तिचं साचेबंद असतं. सगळं व्यवस्थित काम सगळं तिचं. दुसरं अतिशय कर्तव्यदक्ष आहे. मी तिला बघितलं वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये, पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा. आत्ता पंतनगर पोलीस स्टेशनला तर ती 2-2 दिवस कधी कधी घरी पण यायची नाही, पण कायम फ्रेश, कधी अशी दमलेली थकलेली कधीही नाही. मुलींना सगळ्यात ह्याच्यामध्ये तयारी, जायची तयारी, घरामध्ये आम्ही मैत्रिणी जमतो तेव्हा सगळीकडे ती पुढे असते. कधीही कंटाळा हा शब्द तिच्या शब्दकोशात नाही. दुसरं गोष्ट म्हणजे तिने कधीही तिच्या पोझिशन्सचं आणि तिच्या खुर्चीचं वजन दुसऱ्यावर फेकलं नाही आणि त्याचा कधी गैरवापरही केला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ती पंतनगर पोलीस स्टेशनला असल्यामुळे आम्हाला तिच्या सगळ्या केसेस, ह्याच्याबद्दल अनेकांना केलेली मदत याबद्दल सगळी माहिती असायची. पण कधीही स्वतःची बढाई मारणं नाही किंवा या कानाचं त्या कानाला कधी कळू दिली नाही मदत केलेली. कायम दोघं जण, शुभराज पण आणि रेणुका पण, कधीही कुठच्याही गोष्टीला, कुठच्याही कामासाठी, मदतीसाठी कधीही हाक मारा, दोघंही हजर. असं हे आनंदी जोडपं असंच राहू दे. आणि रेणुकाला शुभराजची खूप छान साथ आहे सगळ्यामध्ये, कारण त्याच्याशिवाय हे शक्यच नाही. असेच आनंदात राहा रेणुका. तुझं आयुष्य आरोग्यदायी आणि आनंदी जावो. विश यू ऑल द बेस्ट. नमस्कार, मी सुचेता खांडेकर, रेणुकाची मैत्रीण. तिच्या 50व्या वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा आणि त्यासरशीच बाबांनाही त्यांच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. आम्ही जवळजवळ 10 ते 12 वर्षापूर्वी माझ्या बुटीकमध्ये भेटलो आणि तेव्हापासून आजपर्यंतचा माझा प्रवास आणि माझ्याबरोबर असलेला तिचा प्रवास हा आमच्या एकमेकींच्या साथीमुळे फार सुखकर आणि सुकर झाला आहे. तो प्रामुख्याने तिने मला पदोपदी केलेल्या मदतीचा आणि विश्वासाचा हात दिल्यामुळे. तिच्याबद्दल काय बोलू आणि किती बोलू. तिच्यासारखी स्त्री म्हणजे सुपर वुमन विथ मल्टीटास्किंग स्किल्स. रडूच यायला लागलं. मला कधी कधी तिच्या असलेल्या कामाचा उरक पाहून आश्चर्यच वाटतं. जितक्या सहजपणे ती तिचं स्वयंपाकघर चालवते तितक्याच सहजपणे ती तिचा व्यवसाय आणि सरांकडे लक्ष देते. उभयता दोघंही पती पत्नी तत्परतेने सगळ्यांच्या मदतीला जाऊन जाताना मी स्वतः डोळ्याने पाहिलेले आहे. मला तिच्याबद्दल बोलताना भरून येत आहे, त्याच्याबद्दल मला क्षमा करा. त्या पद्धतीने तिच्या स्वतःच्या दोन्ही मुलींना वाढवलेलं आहे. तेच आपल्या सर्वांसाठी एक अद्भुत उदाहरण आहे. तिने तिच्या दोन्ही लेकींना एक चांगला माणूस म्हणून घडवलेला आहे. त्याचं मला खरंच खूप कौतुक आहे. इथं मी आवर्जून शुभराज सरांचा उल्लेख करीन, कारण त्यांनीही तिला या सगळ्यांमध्ये साथ दिलेली आहे. मी परत एकदा तिच्या उदंड आयुष्याची कामना करते आणि तिच्या वाढदिवसाच्या तिला हार्दिक शुभेच्छा देते. हॅपी बर्थडे डिअर. आय लव्ह यू. Hello. Many happy returns of the day, Vaini. Wish you many happy returns of the day. Thank you. Hi Renuka. Many happy returns of the day. तुझ्या 50व्या वाढदिवसाबद्दल तुझे खूप अभिनंदन. तुझा आणि तुझ्या बाबांचा आज 75वा बाबांचा आणि तुझा 50वा वाढदिवस तुम्ही एकत्र साजरे करताय.
आणि मी त्या ठिकाणी नाही आहे ह्याचं मला जास्त म्हणजे मी मिस करते तुझा वाढदिवस. आणि तुला तुझे जे काही ड्रीम्स आहेत ते सगळे पूर्ण होऊ दे, तुला यश मिळू दे, भरपूर यश मिळू दे. आणि तुझ्या मनात जे जे काही स्वप्न आहेत ते सगळे पूर्ण होऊ दे. ऑल द राऊंड वर्ल्ड तुला पूर्ण फिरायचं आहे, ते फिरून घे. आणि हे काय तुझ्या इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होऊ दे. तुझ्या वाढदिवसाविषयी मी या सगळ्या गोष्टी मिस करते, म्हणून तुला माझ्याकडून इथूनच खूप 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 शुभेच्छा. मेनी हॅपी रिटर्न्स. कोरोना लॉकडाऊनचे दिवस. मुंबईत घाटकोपरमध्ये रात्रीचा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर बंदोबस्त लावलेला. समोरून पायी उत्तर भारताकडे प्रवास करणाऱ्या लोकांचा लोंढा आला. त्यांना थांबवण्याचे आदेश होते. त्याप्रमाणे बॅरिकेड्स लावून त्यांना थांबवले. त्यांचा आक्रोश सुरू झाला. आम्ही इथे उपाशी मरतो आहोत, आमचे आम्हाला जाऊ द्या. निदान स्वतःच्या घरी पोहोचण्याची काही शक्यता आहे आणि जिवंत राहण्याचीही शक्यता अधिक आहे. जमावाच्या बोलण्यात तथ्य होते, पण वरिष्ठांचा आदेशही पाळला पाहिजे. लोक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गेल्यास कोरोनाच्या प्रसाराचा आणि त्यामुळे मृत्यूचा धोका होता. तिला स्थानिक नगरसेविका बाई आठवल्या. रात्री 1ला त्यांना तिने फोन केला. त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये सर्वांच्या राहण्याची व्यवस्था केली. कोरोना काळात लोकांना मदत करू इच्छिणारे खूप लोक रेणुकाच्या पोलीस स्टेशनच्या भागात होते. तसेच मदतीची गरज असणारेही खूप लोक होते. दोघांना एकत्र आणण्याचे काम रेणुकाने फक्त एका मोबाईलच्या सहाय्याने खुर्चीत बसल्या बसल्या केले. पण हेच रेणुकाच्या स्वभावाचे एक वैशिष्ट्य आहे. ती कोणाला कुठल्याही प्रकारची मदत करेल आणि त्यांच्याकडून पण तितक्याच हक्काने त्यांना वाटतील ती कामे सांगून ती मोकळी होईल, तेही त्यांचे मन न दुखावता. हॅपी बर्थडे आई आणि आजा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई आणि आजा. आज आपण आई आणि आजाचा बर्थडे एवढा छान साजरा करतोय, बघून मला खूप मस्त वाटतंय. आणि आम्ही तिथे दोघी जर असलो असतो आईच्या 50व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आणि ते पण आजा बरोबर, तर खूप मजा आली असती. आई, तू आम्हाला एवढं खंबीर केलंयस की आम्ही घरापासून एवढं लांब आहोत, तरी पण इकडे काहीही डिफिकल्टीज आल्या तरी आम्ही त्या एकदम इझिली सोडवू शकतो. आणि तू आणि बाबा तुम्ही दोघं आम्हाला इतकं समजून घेता की आपल्या चौघांमधला जनरेशन गॅप अगदी नाहीसा झालाय. तू एकदम खरंच ऑलराऊंडर आहेस. हो, म्हणजे तू कुठल्याही प्रकारच्या माणसांची अगदी इझिली जमवून घेऊ शकतेस. मग तो आरोपी असो किंवा फिर्यादी असो किंवा कोणीतरी अगदी वयस्कर असो, ते सोड. तू संपदाच्या वयाच्या मुलांचा स्लँग जरी तुला शिकवला तरी तू अगदी लगेच उचलतेस आणि शिकतेस. You are a universal solvent. Yeah, that's true. Wish you both a very long, happy, healthy and happy life. Happy birthday आई आणि आजा. Love you, miss you. Bye bye. ती जरी एक पत्नी, मुलगी, बहीण, आई असली तरी तिच्या सानिध्यात प्रत्येकाला तिची माया एका आईप्रमाणे मिळते आणि ह्याचे कदाचित तिला भान पण नसेल. ह्याच रेणुकाच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तींचे निरोप ऐकूयात. Wish you a very happy 50th birthday Renuka Atya. You are very sweet and kind and you have always been a true inspiration for all of us. Happy birthday. नमस्कार, मी जयश्री होनफ. आज माझ्या मुलीचा रेणुका होनफीचा 50वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मी एक 4 शब्द बोलते. माझं मन सर्वांच्या समोर मोकळं करते. माझी रेणुका ही माझी पहिली मुलगी, पण ती 10 मुलांना भारी इतकं ती प्रेमळ आहे आणि तिने आजपर्यंत इतकं सगळ्यांना प्रेम लावले की सांगू शकत नाही मी. बोलण्यात म्हणजे मला बोलता येणार नाही. तिनं म्हणतात ना की मुलगी ही दोन्ही घरचा उद्धार करते, त्याप्रमाणे तिने ते खरं करून दाखवलंय. तेवढं तिचं सासर माहेर दोन्ही समतोल ठेवले. तिनं दोन्हीकडल्यावर तिने तेवढंच केले आणि तेवढंच प्रेम केले. आज जे कर्तव्य मुलगा करणार नाही तेवढं ती करते. आज तिच्याबद्दल सांगणं म्हणजे आता काय सांगायचं हे मला आठवत नाही आहे.
इतकं तिने सगळ्या भावंडांना तसंच केलं, आईवडिलांना तसंच केलं आणि प्रत्येकावर जे प्रेम आहे तिचं, कोणावर असं इतकं प्रेमळ अशी मुलगी मिळणं म्हणजे फार भाग्य आहे. काहीतरी पुण्य केलं मी, त्यामुळे मला अशी मुलगी मिळाली आहे. मुलगी झाली हो, हे तर खरं मागच निघायला पाहिलं होतं. मला तिन्ही मुली झाल्या. पहिली मुलगी झाली, तिचं नाव रेणुका. वडिलांना सांगायला गेलो, वाडी हॉस्पिटलमध्ये होतो आम्ही. काय झालं प्रभाकर म्हटलं, मुलगी झाली. हा त्याच्या म्हटले, हा त्याच्या म्हटलं, म्हणजे यांना काय आवडलेलं नाही मुलगी झालेलं, काय करायचं. मुलगी अशी होईल, आपण अशी करायची, तिचे संस्कार विचार असे द्यायचे की ती नाव काढलं पाहिजे तिने. आणि तसंच झालं. आणि ही मुलगी रेणुका ही आमची मुलगी, थोडी मुलगी झाली. अनेक मुलाला भारी होईल अशी ती अभ्यासात, खेळात, घरकामात हुशार आहे ती. आता मुलगीचा पहिला धक्का बसला वडिलांना दिला. दुसरं ती काय करणार, काय शिकणार. म्हटलं मी कोण ठरवणार बाबा, तिची इच्छा असेल त्याला शिकवलं त्यांनी. मग तिथे मला ते घेतलं होतं, मला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं. पोलीस इन्स्पेक्टर होणार मुलगी, हे तिथे मुलं अमुक नको नाही म्हटलं, ते होणार म्हणजे होणार म्हटलं खरंच. मग हिला जेव्हा आम्ही दाखल केलं त्या शाळेमध्ये, ते ती काय ती माझी ओळख होती युनायटेड कोऑपरेटिव्ह बँक. तर त्या बँकेत काम करण्याकरता नाही म्हणलं मला इन्स्पेक्टरच व्हायचं म्हटले. मग तिला इन्स्पेक्टर व्हायचं म्हटल्यानंतर तिचं ट्रेनिंग कसं करायचं, काय करायचं, प्लॅनिंग चालू केलं. पैसा जर नव्हता म्हटलं त्याला सोलापुरात जेवढं शक्य तेवढं होऊया. मग सोलापुरात शक्य जेवढं झालं तेवढं आम्ही तिला शिकवलं. आणि म्हटलं तिने सांगितलं तुला अशा परिस्थितीत तुला स्ट्रगल करायचं आहे, सोलापुरात राहूनच करायचं आहे, त्यामुळे तुला खूप मेहनत करावं लागणार. हो मी करेन म्हटले. आणि खरोखर ती मुलगी अक्षरशः काय म्हणतात खूप खूप जिद्दी आणि काम करणारी कट्टाळू मुलगी करेन म्हटले नाही. मग एके दिवशी अचानक पत्र आलं की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ट्रेनिंगसाठी, तर तुम्ही या. मग तिला नाशिकला पाठवायचं ठरलं. नाशिक ठरवलं होतं, भले मोठी लीड, भला मोठा खर्च, आणि तिला पाठवायचं फार आवड होतं. मला त्या परिस्थितीत तर पाठवून की नाही वाटलं होतं. पण म्हटलं काय वाटेल ते झालं चालेल, काहीतरी करू, कर्जाचे पैसे घेऊ, पण आपण तिला पाठवायचं. सगळं तिला काय असेल ते होईल, खडा न खडा सगळं तिला माहिती घेऊन दिली आणि पुस्तक घेऊन दिले. आणि तिला नाशिकला पाठवायचं ठरलं. नाशिकला पाठवायचं तर सगळं झालं म्हणून रडायला आली तिची आई, मी. आता वर्षावरती आपल्याला दिसणार नाही. मग ती आमची मंडळी म्हणले काय रडायचं काय, आता म्हणतं हा म्हणतं वर्ष जाईल, तुम्ही 2 महिन्याला जायचं. म्हणून मी मनात कार्यक्रम ठरवलं. म्हटलं आपला धंदा जो आहे तो नाशिकला न्यायचा, कार्यक्रम तसे करायचे आणि तिला आपली भेटही होईल आणि सगळं होईल. मग अशा रीतीनं आम्ही नाशिकला तिला पाठवायचा मुहूर्त ठरला. नाशिकला निश्चित गेलो. रात्रीची गाडी धरली आणि सकाळी पोचलो. सकाळी आम्ही आमचे मित्र कालिदास नाट्यगृहाचे मॅनेजर ते वयामध्ये धावले. त्यामुळे ते कुठलं उतरायचं असं सोय केली हे दाखवलं. आणि मग तिचं ट्रेनिंगचं झालं. मी इकडे आलो, ती ढाळमुखून रडायला लागली. म्हटलं आता रडायचं नाही, आता काम करायचं, जेवढ्या जोराला रडतेस तेवढ्या जोराला काम करायचं. बरं म्हटलं. तिथे ओळखी काढल्या तिथं आणि त्या ठिकाणी तिला सोडलं आणि मी रात्रीच्या गाडीने परत निघालो सोलापूरला. आणि अशा रीतीनं 1 वर्षभर तिने खडतर कष्ट केले. तिच्या कष्टाला सीमाच नाही बरं का. जसं ती खेळाच्या मैदानात उतरल्यानंतर तिने बूटसुद्धा नव्हते, तसे तिला
इन्स्पेक्टर झालेलं सुद्धा काही नव्हतं माझ्याकडं. नागवा होतो अक्षरशः. काय माहिती. तुमच्या जिद्दीला, तुमच्या मायेला आणि तुमच्या खडतर प्रवासाला आम्ही सलाम करतो आणि तुमच्या उदंड आयुष्याची मनोकामना करतो. पुन्हा एकदा तुमच्या 50 वर्षांच्या वाटचालीसाठी तुमचे अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट.